नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेत उद्याच्या भागात खूपच मोठा ट्विस्ट येणार आहे. अर्णवने एका माणसाला बोलून घेतलेलं असतं आणि त्याला तो सांगत असतो, मी तुला एक काम देत आहे, ते तू नीट करायचं. तो माणूस पण बोलतो, काय करायचं आहे साहेब काम, तुम्ही सांगा, मी लगेच करतो. तेव्हा तो राकेशचा फोटो त्याला दाखवतो आणि म्हणतो, या माणसावर तुम्हाला पाळत ठेवायचे आहे. हा माणूस कुठे जातो, कुठे राहतो, कोणाशी बोलतो, ह्याचे कोणाशी संबंध आहेत, हे सगळं इन डिटेल्स मला माहिती हवी. असं बोलल्यानंतर तो म्हणतो, अहो हे तर आपल्या अंजलीताईचे मिस्टर आहेत ना. तेव्हा अर्णव म्हणतो, हो आहेत, पण मला याची सगळी इन डिटेलमध्ये माहिती हवी आहे. तिथे मामा पण उपस्थित असतो आणि आता हा माणूस राकेशबद्दल सगळी माहिती सांगेल का. तसंच आता इकडे ईश्वरी एक लँड बघायला गेलेली असते आणि तिथे हे सगळा राकेशचाच प्लॅन असतो. एका रूममध्ये तो बाहेरून कोणाला तरी लॉक लावायला लावतो आणि असं जाणून देतो की आपल्याला इथं कोंडूनले आहे. ईश्वरी खूप हायपर झालेली असते. म्हणते, राकेशजी हे असं दरवाजा का उघडत नाहीत, मला खूप टेन्शन आलं आहे. तेव्हा राकेश तिला म्हणतो, अहो ईश्वरीजी तुम्ही शांत व्हा, काही होत नाही, तुम्ही इथे बसा, मी आहे ना. असं बोलून तो तिला शांत करतो आणि एका चेअरवर बसवतो. तो तिच्यासाठी तिथे चहाचा एक मग असतो, त्यातनं तो मग भरतो आणि त्याच्यात तो गुंगीचं औषध टाकतो आणि ते औषध गुंगीचा असलेला चहा तो ईश्वरीला देतो. पण ईश्वरीला डाऊट येतो की ह्या बंद ऑफिसमध्ये यांना चहा द्यायचं कसं काय मला कळतंय. आता ईश्वरीला सगळ्याचं कळेल का की ह्या सगळ्यामागे दुसरं तिसरं कोण नसून राकेशच आहे. आणि अर्णवने जो माणूस लावला आहे राकेशच्या पाठीवर, ते सगळी इन्फॉर्मेशन अर्णवला परफेक्ट देईल का, हे पाहण्यासाठी विसरू नका तू ही रे माझा मितवा आणि माझ्या चॅनलला लवकरच सबस्क्राईब करा. धन्यवाद.